नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त भिंगार येथील महात्मा फुले पतसंस्थेच्या समोर पंचशील प्रतिष्ठानच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पंचशील प्रतिष्ठानतर्फे भिंगार येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं. यावेळी पंचशील प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर चाबुकस्वार, कॅन्टोन्मेंट व्हाईस प्रेसिडेंट संभाजीराव भिंगारदिवे, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष विठ्ठलराव लोखंडे, ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब भिंगारदिवे, संतोष धिवर, प्रल्हाद भिंगारदिवे, अच्युत गाडे, श्रीकांत पत्के, कैलास वाघस्कर, संतोष मुळे, रुपाली मुळे, सुभाष होडगे, सीएम पाटोळे, भाऊ भिंगारदिवे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध व आज आपण ज्यांची जयंती साजरी करत आहोत असे महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त संबंध शहरवासियांना मी पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही एक शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. तर बाबासाहेबांनी सांगितलं होतं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो तो घेईल गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आज आपण बघतो या आज देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये ज्यांची सत्ता आहे, आज ते एस-टी बस फुकट करतात, एस-टी बस महिलांना अर्धा तिकीट देतात, पण त्यांची ऐपत नाही की लहान मुलांना, गरजू मुलांना 12वी ग्रॅज्युएशन, त्याच्या पुढचं जे काही शिक्षण PhD DSc जे काय असेल हे मोफत नाही देत. कारण त्यांना माहिती आहे की आपण जर शिक्षण जर यांना मोफत दिलं तर आपले गुलाम कोण होणार. त्याच्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलं होतं, अर्धी भाकर कमी का, पण आपल्या मुलांना शिकवा. हेच बाबासाहेबांची शिकवण आम्ही घेऊन आज या ठिकाणी पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही एक शालेय विद्यार्थ्यांना, 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना वह्या तसेच पेन असं या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल या ठिकाणी आता बरेच ज्येष्ठ नागरिक संघाचे ज्येष्ठ नागरिक, त्याच्यानंतर अजून शालेय विद्यार्थी या ठिकाणी आले. त्यांचं मी पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानतो. तर यानंतरही इथून पुढे असाच कार्यक्रम, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो, महात्मा फुलेंची जयंती असो, अण्णाभाऊ साठेंची जयंती असो, या महामानवांच्या जयंतीनिमित्त असाच शालेय साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम पंचशील प्रतिष्ठान हाती घेत राहील असं या ठिकाणी सांगतो. माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, प्रेज द लॉर्ड, जय लहुजी, जय ज्योती, जय क्रांती. चाबुकस्वार आणि पंचशील मित्रमंडळाने जो बाबासाहेबांचा अभिप्रेत असलेला जो समाज एकत्रित करणं, हा समाजाला एकत्रित करून विद्यार्थ्यांचं कौतुक केलेलं आहे. आणि महामानव बाबासाहेब आंबेडकरांना एक चांगल्या प्रकारे अभिवादन त्यांनी केलेलं आहे. आणि हा उपक्रम त्यांनी केल्याबद्दल मी त्यांना ज्येष्ठ नागरिकातर्फे धन्यवाद देतो. असंच त्यांच्या हातून उत्तरोत्तर कार्य घडावं आणि भिंगारच्या विद्यार्थ्यांना त्यांनी पुढं न्यावं अशी मी या शुभदिनी आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी नम्रपणे आंबेडकरांना अभिवादन करून प्रार्थना करतो. धन्यवाद. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.